नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। आणि आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। राज्य सरकारने त्याबाबतचा GR काढलाय। कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहे। महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, अखेरकार सर्व शेतकऱ्यांना आता अतिशय डबल आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, PM किसानचा 2000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। आणि त्या पाठोपाठ आता देवेंद्र फडणवीस साहेबांची मोठी घोषणा झालेली आहे की आता सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा वाटप करा, असं सरकारचा मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे जे पैसे आहे आता बघा कोणत्या शेतकऱ्यांना वाटप होणार आहे, तसेच बघा कोणते शेतकरी अपात्र आहे, संपूर्ण डिटेल त्यांनी बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी या स्क्रिप्टच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे मित्रांनो बघा, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आणि बघा सरकारने हे सुद्धा सांगितलं आहे की आता कोणते पात्र जिल्हे असणार आहेत, त्या पात्र जिल्ह्यांमध्ये पीक विमा शेतकऱ्यांना बघा वाटप होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। चला तर मग आता जास्त वेळ न घालता आपण सुरुवात करूया आणि पाहूयात की नेमकी बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय मोठी घोषणा केलेली आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पीक विमा वितरण मोठी घोषणा झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री साहेबांनी नुकतीच घोषणा केलेली आहे की घोषणामध्ये पीक विम्याचे पैसे आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात करणार, असं सरकारने सांगितलं आहे। आणि बघा, आज जवळपास 8,000-8,500 कोटी रुपये रिलीज झालेले असून त्यातील बघा 6,000 कोटी रुपये प्रत्यक्ष खात्यामध्ये पोहोचले आहेत। आणि उर्वरित पैसे हे आता पुढच्या 2 दिवसात सर्वांना मिळणार आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, 21 जूनला PM किसानचे 2000 रुपये जमा झालेले आहे आणि त्या पाठोपाठ आता नमोचे आणि पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांना वाटप होणार आहे, असं सरकारचं म्हणणं आहे। बघा मित्रांनो, 2020 ते 2024 पर्यंतचा प्रलंबित पीक विमा निधी अखेर सरकारने वितरित करण्यास आजपासून सुरुवात केलेली आहे। आणि गेल्या 4 वर्षापासून शेतकरी या हक्काच्या पैशाची वाट पाहत होते। बघा, आज सरकारने हा प्रलंबित पीक विमा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला असून प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 27,000 रुपये प्रमाणे जमा होण्यास आज दुपारी 12 वाजेपासून सुरुवात होणार आहे। आणि हे जे पैसे आहे ते बघा फक्त 12 बँकेमध्येच या आणि 12 जिल्ह्यामध्येच वाटप होणार आहे, असं सुद्धा सांगितलं आहे। जर मित्रांनो बघा, जर तुमचे खाते HDFC बँकेमध्ये किंवा सेंट्रल बँक, तसेच युनियन बँक, IDBI बँक, तसेच जिल्हा सहकारी बँक किंवा स्टेट बँक असेल तर या बँकेमध्ये असेल जर तर तुमच्या मोबाईलवर लक्ष ठेवा, कारण बघा सरकारने या सर्व बँका निवडलेल्या आहेत तुमच्या पीक विम्यासाठी। याच बँकेमध्ये पीक विमा जमा होणार, असं सरकारने सांगितलं आहे। बघा आता मित्रांनो, तुमचं खातं यापैकी कुठल्याही बँकेत असेल तर मोबाईलवर तुम्हाला या 14 जिल्ह्यांमध्ये आज मेसेज येण्यास सुरुवात होणार आहे। जर तुमचं या निवडलेल्या बँकेमध्ये बघा सरकारने सांगितलं आहे की या निवडलेल्या बँकेमध्येच पैसे लवकर जमा होणार आहे, असं सरकारने सांगितलं आहे। जर तुमचं या बँकेमध्ये खाते असेल तर तुम्ही आता निश्चित करा, कारण काळजी करू नका। बघा सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्याची यादी जाहीर केलेली आहे आणि या जिल्ह्यांमध्ये आजपासून निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये बघा पिकानुसार पीक विम्याची रक्कम आता वेगवेगळी असणार आहेत। बघा, भात पिकासाठी 45,000 रुपये हेक्टरी, बाजरीसाठी बघा 28,000 रुपये, तर सोयाबीन पिकासाठी 52,000 रुपये हेक्टरी प्रमाणे पीक विमा तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे। आणि या ठिकाणी जमा होणार आहे एवढी रक्कम खूप बघा 2 ते 3 वर्षाची रक्कम असणार आहे। त्यामुळे एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांना वाटप होणार आहेत। बघा, मुख्यमंत्री स्वतः पुढे येऊन अधिकृत घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। 8,500 कोटीचा हा निधी थेट आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज या 14 जिल्ह्यांमध्ये कोणाला मिळणार आहेत। बघा, हे जे आपण बघा पुढे पाहणारच आहोत कोणते ते 14 जिल्हे आहेत। शेतकरी बांधवांनो, आता प्रत्यक्ष रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली असल्याने यावेळी कोणताही अडचण येणार नाहीत, कोणतेही बघा तो प्रॉब्लेम येणार नाही। सरकारने आता या प्रॉब्लेमचा दूर आता सामना केलेला आहे। आणि बघा, अनेक शेतकरी आर्थिक अडचणीतून जात होते आणि कर्जाचा भार वाढत होता। आता हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यावरती थोड्याच वेळामध्ये जमा होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी सांगितले आहेत. बघा, सोशल मीडियावर पसरवणाऱ्या अफवांना आता पूर्णविराम लागलेला आहे असून सर्व जिल्ह्याची यादी आता वितरणाच्या बँकाकडे आता सोपवण्यात आलेली आहे. पात्र जिल्हे त्यांनी सोपवण्या बँकाकडे दिलेली आहे. तसेच या बँकेमध्येच पैसे जमा होणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. बघा, सरकारने काय आता अटी पात्रतेनुसार हा पीक विमा देण्याचे जाहीर केलेले आहेत. यामध्ये बघा, ज्या शेतकऱ्यांनी PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे, बघा 21वा हप्ता मिळाला आहे म्हणजेच की बघा 23वा हप्ता मिळाला आहे, त्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार असं पहिली अट लावलेली आहे. जर तुम्हाला बघा 2,000 रुपयाचा लाभ मिळाला असेल, बघा 23वा हप्ता मिळाला असेल त्याच बघा, तर त्या 14 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला हेक्टरी 27,000 रुपये जमा केले जाणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी घोषणा केलेली आहे. मित्रांनो, दुसरी अट महत्त्वाची आहे म्हणजेच बघा, चुकीच्या मार्गाने किंवा खोटी कागदपत्रे देऊन लाभ घेणाऱ्यांना हा विमा मिळणार नाहीत. बीड आणि सोलापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये बघा काही ठिकाणी बघा त्रुटी आढळल्याने सरकारने आता कडक चौकशी केलेली आहे. खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने 8,000 कोटी रुपयाचा हा मोठी तरतूद केलेली आहे. तसेच बघा, ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखाच्या वर असेल त्यांना हा पीक विमाचा लाभ आता दिला जाणार नाही. ही योजना फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच काढण्यात आलेली आहे. तसेच बघा, ज्यांची जमीन जास्त आहे आणि उत्पन्न भरमसाठ आहे अशा सर्व शेतकऱ्यांना देखील पीक विमाचा लाभ इथून पुढे हे घेता येणार नाहीत. बघा, खूप साऱ्या शेतकऱ्यांना PMचा बघा 23वा हप्ता सुद्धा जमा झालेला नाही. खूप सारे शेतकरी यामध्ये वगळण्यात आलेले आहेत. बघा, आता आपण जिल्ह्याकडे वळूयात की आता कोणते जिल्हे असणार आहेत. बघा, पहिला जिल्हा सरकारने निवडणार आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यातील शेतकरी बघा गेल्या 3 वर्षापासून विम्याची वाढ बघत होते. जर या तुम्ही जिल्ह्यातील असाल आणि तुम्हाला PMचा 23वा हप्ता मिळाला असेल तर काळजी करू नका. तसेच बघा, पुढील जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा. या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता 75,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते. या सर्व शेतकऱ्यांना आता बघा 2 ते 3 वर्षाचा पीक विमा या ठिकाणी वाटप होणार आहे. तसेच बघा, लातूर आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता शेतकऱ्यांना बघा सरकारने सांगितलं की आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं आहे का, सर्वात प्रथम चेक करून घ्या. सरकारने सांगितलं या जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांनी बघा, काही शेतकरी असे आहे की त्यांनी बघा आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक केलेलं नाही, तर सरकारने लवकरात 2 दिवसाचे त्यांना मुदत वाढ दिलेली आहे. 2 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या बँकेची लवकरात लवकर बँकेला आधार कार्ड लिंक केला, KYC करा असे सरकारने सांगितलं आहे. तसेच बघा, पुढील जिल्हा आहे म्हणजे धुळे आणि नंदुरबार. या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता पीक विमा वाटप होणार. बघा, लवकरच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 45 ते 50,000 रुपये या हेक्टरी प्रमाणे पीक विमा वाटप होणार आहेत. तसेच बघा, पुढील रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे. तर मित्रांनो, तसेच बघा कोकण पट्ट्यातील जिल्ह्याचा या जिल्ह्यांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता पीक विमा लवकरच वाटप होणार आहे. तर मित्रांनो बघा, एवढे सर्व जिल्हे आता सरकारने निवडलेले आहे आणि या सर्व निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या अट पूर्ण असतील मी सांगितल्याप्रमाणे तरच तुम्हाला या ठिकाणी पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये वाटप होणार आहे. आणि मित्रांनो बघा, ही आजची महत्त्वपूर्ण माहिती होती. आणि आता बघा, नमोचा हप्ता सुद्धा या शेतकऱ्यांना मिळणार आहेत जर तुमच्या या अटी पूर्ण असेल तर. आणि बघा मित्रांनो, जर या जिल्ह्यांमध्ये तुम्ही राहत असाल आणि त्या बँकेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुमचं बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी वाटप होणार आहे. तर मित्रांनो बघा, ही होती आजची महत्त्वपूर्ण माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि तुमच्या इतर शेतकरी मित्राबरोबर ही माहिती महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे तुमच्या मित्राबरोबर माहिती नक्की शेअर करा. चला तर मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.